आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। माधवनगर बुधगावात हजाराहून अधिक डुकरांचा हैदोस, शेत पिकाची दाणादाण, नागरिक आणि शेतकरी त्रस्त। पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, तातडीने बंदोबस्त न झाल्यास रास्ता रोको आणि आमरण उपोषणाचा गंभीर इशारा। माधवनगर आणि बुधगाव परिसरात मोकाट डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। परिसरात वाढलेल्या डुकरांच्या हैदोसामुळे पिकांची मोठी नासधूस होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। या समस्येवर प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी राज्याचे पालकमंत्री आणि सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन सादर केले आहे। प्रशासनाने यावर त्वरित कठोर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आणि आमरण उपोषण छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। माधवनगर, बुधगाव गावठाण आणि बागायती क्षेत्रात सध्या सुमारे 1000हून अधिक मोकाट डुकरांचा मुक्त वावर सुरू आहे। या डुकरांच्या डोळ्यांनी शेतशिवारात धुमाकूळ घातला असून ऊसासह ज्वारी, मका, गहू आणि जनावरांचा चाराही सर्व पिके पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत। शेतात डोळ्या देखत पिकांची होणारी नासधूस पाहून बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे। डुकरांच्या मोठ्या झुंडींमुळे मुख्य रस्त्यावरून ये जा करणे आणि शेतात कामासाठी जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे। लहान मुले, महिला आणि वृद्धांवर हल्ले किंवा चावा घेण्याच्या घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। एकीकडे पिकांची राख रांगोळी आणि भीतीचे वातावरण, तर दुसरीकडे या मोकाट डुकरांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे। यामुळे साथीच्या आजारांचा धोका प्रचंड वाढला आहे। गावात आधीच काही नागरिकांना संसर्गजन्य आजारांची लागण झाली असल्याचा गंभीर दावाही ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे। गेल्या वर्षभरापासून डुकरांच्या बंदोबस्तासाठी माधवनगर ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। स्थानिक प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आहे। पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येत स्वतः लक्ष घालून मोकाट डुकरांचा तात्काळ व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागणी मान्य न झाल्यास नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून रास्ता रोको आणि आमरण उपोषण यासारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। तसेच या आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची सर्वस्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाचीच राहील, असा दमही निवेदनातून देण्यात आला आहे। M24 ताससाठी प्रतिनिधी आतिश आवळे, सांगली। माधवनगरमधील अतिशय संवेदनशील बनलेला एक प्रश्न म्हणजे गावातील डुकरांचा प्रश्न। गावामध्ये कमीत कमी 1000च्या पुढे डुकरे झाले असून या डुकरामुळे गावातील सर्व बुधगाव, माधवनगरमधील सर्व शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात नुकसान चालू झाले आहे। तसेच या डुकरामुळे गावामध्ये रोगराई पसरण्यास सुरुवात झाली असून 10 ते 12 लोक प्रभावित झालेले आहेत। या डुकरामुळे अतिशय घाणेरडा प्रकार गावात चालू असून या डुकरांचं काय केलं पाहिजे हा सर्वसामान्य माणसापुढे पडलेला प्रश्न आज आम्ही इथं स्वतः कलेक्टर साहेब, सांगली जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देऊन हा प्रश्न त्यांच्या हातात सोपवला आहे की योग्य ती दक्षता घेतील, योग्य ती काळजी घेतील व गावातील डुकरांचा संपूर्णपणे नायनाट करतील, हे आम्ही आशा करून हे सर्व प्रकरण केलं आहे, त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। याच्यापुढे जर डुकरे जर गावात दिसली तर त्यानंतर मात्र आम्ही कुठेही न थांबता अमरण उपोषणास तयार आहोत आणि गावकऱ्यांनी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे।